आसनं करताना जे ब्रीदिंगचे रूल्स पाळले जातात त्यामध्ये असं आहे की जेव्हा तुम्ही फॉरवर्ड बेंडिंग करताय म्हणजे पोट दाबलं जाणार आहे ओके. तुमचं, बरोबर, तेव्हा श्वास सोडायचा. कारण अच्छा. नॅचरली आपण जेव्हा श्वास घेतो त्याला आपण पोट फुगवतो, हो, डायफ्रम खाली येतो, Right. चेस्टमध्ये कपॅसिटी वाढते आणि आपण श्वास घेतो. आता मी जर पुढे वाकणार आहे तर माझ्या पोटावर प्रेशर येणार आहे, तर मग तेव्हा मी एक्झेल करणार. जेव्हा मी ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट जाते तेव्हा मी इनहेल करणं अपेक्षित आहे, कारण तेव्हा मला एक्सपांड होता येते. किंवा मी जेव्हा ट्विस्टिंग आसनं करते जसं अर्धमत्स्येंद्र आसन आहे, तर त्यात परत ट्विस्ट करताना माझं बेली ट्विस्ट होणार आहे. सो मी तेव्हा नॅचरली एक्झेल करणार. सो मी आधी इनहेल करणार, मग मी ट्विस्ट होताना एक्झेल करणार, मग मी होल्ड केल्यावर नॉर्मल ब्रीदिंग करणार. इथे डीप ब्रीदिंगपेक्षा नॅचरल ब्रीदिंग, कारण कुठेतरी ट्विस्ट केलेलं आहे, कुठेतरी बेंड केलेलं आहे, डीप ब्रीदिंगने त्रास होऊ शकतो. तर तुम्हाला जसं संथ श्वसन आम्ही करायला सांगतो, तर तिथे तुम्ही संथ श्वसन करायचं, मग परत ट्विस्ट सोडताना इनहेल करायचं. सो अशा पद्धतीने मी जो झोपूनचे आसनं करते, पोटावरती पाय घेणार आहे, पवनमुक्तासन आहे, एक्झेल करणार, तेव्हा मग सोडताना इनहेल करणार. सो जेव्हा हे लक्षात ठेवायचं मेन की पोट कुठेही दाबलं जातं आहे, ट्विस्ट होतं आहे, त्याच्यावर प्रेशर येणार आहे, एक्झेल. आणि जेव्हा ते ओपन होऊ शकतं, एक्सपांड होऊ शकतं, तेव्हा इनहेल. आणि आसनांमध्ये कुठेच श्वास रोखायचा नाही. त्याच्यामध्ये नेहमी घेऊन झाल्यावरती नॉर्मल ब्रीदिंग अपेक्षित आहे. म्हणजे होल्ड केला असं नाही. जर स्पेसिफिकली सांगितलं असेल, काही आसनांमध्ये करतात होल्ड, मंडूकासनासारखं, पण तेव्हा सांगितलं गेलं तर करायचं, नाही तर होल्ड नाही करायचं. कारण स्थिर सुखम जास्त वेळ आसन ठेवणं अपेक्षित आहे. 15 सेकंदात सोडायचंच नाही आहे तसंही, तेव्हा नॉर्मल ब्रीदिंग करायचं.